मित्रांनो, नवरा रात्री उशिरा कामावरून घरी परतला. तो कामामुळे खूपच थकून गेला होता. घरात पाऊल टाकताच त्याची बायको त्याच्यासोबत भांडू लागली. नवऱ्याने विचारलं की प्लीज मला थोडं जेवण देशील का? मला खूप भूक लागली आहे. बायकोने उलट उत्तर दिलं, जा आणि स्वतःच घेऊन खा. मी आता झोपायला जात आहे. मला खूप झोप आली आहे. बायकोची बडबड आणि भांडण चालूच होती. तर नवरा मात्र शांतपणे तिचं बोलणं ऐकत राहिला आणि एकही शब्द न बोलता न जेवताच सरळ झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर त्याने नाश्ता मागितला. प्लीज मला खायला काहीतरी देशील का? बायकोने उत्तर दिलं की जा बाहेर कुठेतरी जाऊन या. मला स्वयंपाक करण्याची अजिबात इच्छा नाही. आणि अशा प्रकारे भुकेला आणि तहानलेला, अगदी सोबत दुपारचं जेवणही नसताना तो नवरा ऑफिसला जाण्यासाठी निघाला. वाटेतच त्याच्या गाडीचा अपघात झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. बायको जेव्हा मुलांना शाळेतून घेऊन घरी परतली तेव्हा तिला घराबाहेर लोकांची गर्दी जमलेली दिसली. नक्की काय झालं आहे हे पाहण्यासाठी ती पुढे गेली आणि तिथे तिला आपल्या नवऱ्याचा निष्प्राण देह पडलेला दिसला. नवऱ्याचा मृतदेह पाहताच तिच्या पायाखालची जमीनच सरकल्यासारखी झाली. ती पूर्णपणे सुन्न होऊन गेली. तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. तरीही तिच्या तोंडून एकही शब्द फुटत नव्हता. नवऱ्याचा मृतदेह जोराने हलवत ती आक्रंदत म्हणाली, राजा, उठ ना. प्लीज, एकदा तरी उठ फक्त. मी आता तुझ्यासोबत कधीच भांडणार नाही. मी आता तुला जेवण वाढते. तुला खूप भूक लागली आहे ना? पण आता तो नवरा कसा उठणार? तो तर आता देवाघरी निघून गेला होता. लोक आपापसात कुजबुजूक करू लागले. पतीच्या निधनानंतर ती पूर्णपणे कोलमडून पडली. लोक आणि अगदी तिचे स्वतःचे नातेवाईकही आता त्यांचं खरं रूप दाखवू लागले. ती पूर्णपणे एकाकी पडली. तिला इतरांच्या लंपट व वासनांत नजरांना सामोरं जावं लागलं. अखेरीस तिच्या सासरच्या लोकांनी तिला घरातूनही बाहेर काढून टाकलं. तिला आता कोणाचाही आधार उरला नव्हता. जोपर्यंत तिचा नवरा जिवंत होता तोपर्यंत ती एखाद्या राणीसारखी राहत होती. पण त्याच्या जाण्यानंतर तिचं आयुष्य एका साध्या नोकरापेक्षाही वाईट झालं. म्हणूनच मी तुम्हाला विनंती करतो की तुमच्या नवऱ्याचं मोल ओळखा आणि त्याच्यावर मनापासून प्रेम करा. खरोखरच नवरा हा बायकोच्या डोक्यावरील मुकुट असतो आणि जोपर्यंत तो मुकुट तिच्या डोक्यावर असतो ना, तोपर्यंत बायको एखाद्या राणीप्रमाणे आयुष्य जगते. परंतु जर तोच मुकुट हरवला ना, तर तिचं आयुष्य एखाद्या दासीपेक्षाही अधिक दयनीय होऊन जातं.